नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर. सध्या प्रेफरन्स जनरेट करण्याचं काम सुरू झालं आहे. काही आपल्या मित्रांचे प्रेफरन्स जनरेट झाले आहे, काहींचे अजूनही जनरेट होत नाहीये, OTP येत नाहीये आणि गेले 3 दिवस ह्या इश्यूला प्रत्येकाला सामोरे जावं लागतंय. मला ही बरेच जण विचारतायत. तर मित्रांनो, आपण ज्या काही आतापर्यंत बऱ्याचशा जणांनी वेगवेगळ्या प्रकारचे ब्राउझर्स वगैरे वापरून बघितले, तरी पण हा इश्यू म्हणावा तसा सॉल्व्ह झालेला नाहीये. परंतु अधूनमधून साईट सुरळीत होते, तर थोडासा वेळ द्या, रात्री जागा आणि त्या पद्धतीने जरा प्रेफरन्स जनरेट करून घ्या. डेट वाढणार आहे, त्यामुळे टेन्शन वगैरे घेऊ नका. 100% आपल्याला डेट एक्सटेंड होऊन मिळणारच आहे. परंतु आता बऱ्याचशा जणांचे हे प्रश्न आहे की प्रेफरन्स लॉक नेमके कसे करायचे. आता आपण एकंदरीत बघितलं तर 100 प्रेफरन्स लॉक करणं मला एवढं अवघड वाटत नाहीये, कोणाचे विदाऊट इंटरव्ह्यूचे. परंतु विथ इंटरव्ह्यूमध्ये थोडंसं अवघड झालेलं आहे. केवळ 50 आपल्याला प्रेफरन्स लॉक करायचे आहेत आणि जवळपास जर तुम्ही 1ली ते 12वी पर्यंत इलिजिबल असाल तर तुम्हाला 3 ते 4,000 प्रेफरन्स आलेले असतील, जास्त पण कमी नाही. आणि मग जसं की 1ली ते 10वी, नंतर 1 ते 8, 1 ते 5 अशा पद्धतीने प्रेफरन्स कमी कमी होत आले. परंतु ज्यांनी साधं 1 ते 5 किंवा 6 ते 8 पर्यंत जर इलिजिबल असाल तर 800+ प्रेफरन्स आलेले आहे. तिथून पुढे 50 प्रेफरन्स जनरेट करणं, सर्व प्रेफरन्स जनरेट करून फक्त 50 सिलेक्ट करणं थोडंसं अवघड आहे या बाबतीमध्ये. पण आपण याबद्दल डिटेलमध्ये चर्चा करूया. आता आपण सध्या विदाऊट इंटरव्ह्यू बद्दल बोलूया, ज्याबद्दल सर्वांचं ज्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष आहे की माझा नंबर झेडपीला लागला पाहिजे किंवा माझा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये झाला पाहिजे. एवढ्या 30,000 जागा आहेत आणि मला जर 130, 120 मार्क्स आहे तर माझं सिलेक्शन व्हायलाच हवं. माझं सिलेक्शन होईल का आणि मी प्रेफरन्स नेमकी कशी देऊ याबद्दल सगळ्यांना शंका आहे. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की खूप ठिकाणी ते गायडन्स बॅच वगैरे म्हणतात, तर त्याची खरंच गरज आहे का हे आज तुम्हाला कळालेलं असेल. कारण जेव्हा आपल्याला जिल्हा परिषदांचे प्रेफरन्स आले आहेत त्यावरून तुम्हाला एक अंदाज लागला असेल की मला नेमकं कुठं जायचंय आणि मला माझ्या कॅटेगरीला नेमक्या किती जागा आहेत. मी सुरुवातीपासून एक गोष्ट तुम्हाला बोलत आलेली आहे की तुम्हाला तुमचा जिल्हा, आपण आपला जिल्हा प्रथम टार्गेट करतो. आता सर्वात अगोदर प्रत्येकाचं हे असतं की विदाऊटमध्ये मला जायचं असेल तर माझं ZP, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका किंवा मग ज्या संस्था आहेत जसं की रयत झालं, स्वामी झालं किंवा ज्या काही संस्था आहेत ज्या विदाऊट इंटरव्ह्यूला आल्या आहेत, माझं तिथं सिलेक्शन व्हावं. त्याही पलीकडे जाऊन मग शासकीय आश्रमशाळा किंवा आता ज्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये संस्था आलेल्या आहेत, ज्या आस्थापना आलेल्या आहेत, तिथं माझं सिलेक्शन व्हावं. तर ते प्रत्येकाला वाटत असतं. आणि जर समजा तुम्हाला आता 1 ते 5 साठी जर फक्त आपण 1 ते 5 साठी विचार केला तर जवळपास 80-82 प्रेफरन्स आलेले आहेत. तर त्यामुळे त्यांना फक्त 1 ते 5चा जर आपण विचार केला तर तुम्हाला प्रेफरन्स टाकणं एवढं जास्त काहीच अवघड नाहीये. कारण जर तुमचं सिलेक्शन कुठंच नसेल, म्हणजे आतापर्यंत तुम्ही कुठे जॉईनच नसाल, तुम्हाला जॉब मिळवणं असेल तर तुम्हाला 82 प्रेफरन्स आपण देऊ शकतो. पण आता तुम्ही 1 ते 5 + 6 ते 8 आहात विदाऊटसाठी, 1 ते 5 + 6 ते 8 आहात. मग अशा वेळी तुम्ही तुमचा स्कोअर बघा की तुम्हाला किती स्कोअर आहे. आता जर तुम्हाला 130 हा स्कोर आपण मी पहिल्यापासून माझा 130 हा स्कोर मी हे धरलेला आहे की 130 स्कोर असेल, 130च्या अबाव स्कोर असेल. एकतर कमी असणाऱ्यांचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे, कारण जागा आपल्या भरपूर आहे. त्यामुळे नो टेन्शन, त्याच्याबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण जर तुम्हाला 130+ स्कोर असेल तर तुम्ही जर तुमचं हायर क्वालिफिकेशन असेल आणि मग तुम्हाला वर्जन जसं 9वी, 10वी, 6वी ते 8वीचे प्रेफरन्स आले असतील तर तुम्ही त्या पद्धतीने जा की अगोदर तो प्रेफरन्स, त्यानंतर 1ली ते 5वी. पण जर तुम्हाला ॲव्हरेज स्कोर आहे 120-130च्या दरम्यान, 110 वगैरे असा स्कोर असेल तर 1ली ते 5वीच्या सर्वात जास्त जागा आहेत मित्रांनो, त्या जागांना तुम्ही टार्गेट करायला हवं. तुमचे जर समजा टोटल 100 प्रेफरन्समध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मला 120-130च्या दरम्यान स्कोर आहे तर जास्तीत जास्त 1 ते 5च्या जागा तुम्ही द्यायला हव्यात. मग तुम्ही म्हणत असाल की मॅडम आम्हाला फक्त मी 9वी, 10वी, 11वी, 12वीला इलिजिबल आहे आणि मला समथिंग एवढे मार्क 120 आहेत, 130 आहेत किंवा 140 आहेत. मग तुम्ही ज्या वर्गाला पात्र आहात तुम्हाला तेच प्रेफरन्स आले असतील तर तुम्ही त्या पद्धतीने जाऊ शकतात.
सर्वप्रथम प्रेफरन्स देताना स्वतःचा जिल्हा कव्हर करा, जर स्वतःच्या जिल्ह्याला जागा असतील तर. आता जर तुम्हाला स्वतःचा जिल्हा कव्हर करायचा असेल पण तुम्हाला 110च मार्क असतील तर स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही 9वी 10वी किंवा 6वी ते 8वी अशा प्रकारचे प्रेफरन्स टाकले तर तुम्हाला 110 मार्कांना ते मिळणार नाही. मग तुम्ही तिथून 1 ते 5चाच प्रेफरन्स टाकायला हवा. म्हणजे तुम्ही स्वतःचा जिल्हा, म्हणजे आता स्वतःचा जिल्हा कुठला आहे, जर तो विदर्भातला किंवा कोकणातला असेल तर मग तुम्हाला मिळेल, तुम्हाला मग 6वी ते 8वी पण मिळेल आणि वरचं जर असेल तर काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही तोही मिळेल. परंतु जिल्हा तुमचा कोणता आहे, जर तुमचा पुणे जिल्हा आहे आणि मग तुम्हाला 120 मार्क आहे तर मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की पुणे हा ऑप्शन असा आहे की तो प्रत्येकाच्या लिस्टमध्ये असणारच आहे. पुणे असो कोल्हापूर असो, त्यामुळे आपण कुठल्या जिल्ह्यामधील आहोत आणि आपण त्याचे किती प्रेफरन्स टाकतोय. आता तुम्ही बघितलं असेल की पुणे, मी जर पुण्याला धरलं तर पुणे महानगरपालिका आले आहे, त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आलेली आहे, त्याबरोबर पुणे ZP आहे, त्यानंतर नगर परिषद आहे, त्याच्या जागा आलेल्या आहेत. मग पुण्याच्या समजा 4 वेगवेगळ्या आस्थापनांच्या पुणे आलेला आहे आणि तुम्हाला जर 140 मार्क आहे तर तुम्ही 4ही टाका, म्हणजे तुम्हाला तुमचा स्वजिल्हा मिळतोय. पण जर तुम्हाला 110 मार्क आहे आणि तुम्ही पुण्यातले आहात, मग अशा वेळी तुम्ही सर्व ऑप्शन टाकण्याऐवजी अगोदर तुम्हाला असं वाटत असेल की मी माझा जिल्हा पूर्ण कव्हर करतो आणि मग दुसरे प्रेफरन्स टाकतो तर वेल अँड गुड. पण मला असं वाटतं की तुम्ही असे 100 ऑप्शन सिलेक्ट करा की जिथे माझं सिलेक्शन होऊ शकतं. आता पुण्यामध्ये माझं 110ला सिलेक्शन होईलच हे सांगता येत नाही. पण आता हीच एक गोष्ट आहे की बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की आता मॅडम आम्हाला आत्ता नाही मिळालं तर मग आम्हाला कन्व्हर्जनमध्ये मिळू शकतं, कन्व्हर्जन राऊंड झाला तर आम्हाला तिथे मिळू शकतं. तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, मग तुम्ही जास्त ऑप्शन टाकू नका. आता तुम्हाला 130 मार्क्स आहेत आणि मला ह्या 10 ते 12 जिल्हा परिषदांमध्ये जायचंय किंवा मला माझे 50 ऑप्शन आहे, मला इथंच जायचंय, मला आता काही जिल्ह्यांमध्ये अजिबात जायचं नाही जिथे मी जॉब करू शकत नाही पण मग मला जॉबही हवा आहे. अशा वेळी तुम्ही ते प्रेफरन्स टाकू नका, तुम्ही मग कन्व्हर्जन राऊंडची वाट बघा. कारण तुम्ही जेवढ्या ठिकाणी तुम्ही जॉब करू इच्छितात, विशेष महिलांना सांगेल मी, कारण मैत्रिणींनो खरंच बाहेर जॉब करणं तितकं सोपं नाही. बऱ्याच महिला उमेदवार आहे अगदी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत येतात आणि त्यानंतर करत नाहीत किंवा 1-2 महिना झाल्यानंतर फ्रस्ट्रेट होतात. तर तुम्ही जाऊ शकत नसाल ना तर तुम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये 100% सिलेक्शन मिळेल जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर. त्यामुळे तुम्ही लिमिटेड प्रेफरन्स टाका, जे तुम्हाला हवे आहे ते टाका आणि त्यानंतर तुम्हाला त्या राऊंडमध्ये जर तुमचं झालं नाही तर कन्व्हर्जनमध्ये तुम्हाला ते मिळेल. पण त्याची 100% गॅरंटी नसते, थोडंसं किंतु परंतुमध्ये असतं. पण आता असे काही उमेदवार आहेत की मॅडम तुम्ही हे जे सांगतायत ते हे काय आम्हाला ऐकायचं नाही, आम्हाला कुठेही जॉब हवा आहे. मग अशाही वेळेला तुम्ही कुठेही जॉब हवा आहे तर त्यावेळी आपले मार्क्स जसे आहेत, आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि कुठे मला सगळ्यात जास्त जागा आहेत ते आपण टार्गेट करायलाच हवं. त्याचबरोबर तुम्हाला आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगते की बरेच जण असे म्हणतात की मॅडम आमच्या कॅटेगरीला जागाच नाहीये, मग आम्ही काय करायचं. तर तुम्हाला जर चांगले मार्क्स असतील आणि तुमच्या कॅटेगरीला जर जागाच नसेल तर ओपनचे प्रेफरन्स तुम्हाला आलेले असतात, तुमचं सिलेक्शन ओपनमधून होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही प्रेफरन्स द्या. तुम्ही जर जाहिराती पाहिल्या असतील आणि तुमच्या कॅटेगरीला जागा नाहीये, माझ्या कॅटेगरीला तर जागा नाहीये आणि ते प्रेफरन्स मला आलेले आहे, मग मी काय करू. तर मित्रांनो ते प्रेफरन्स तुम्ही ओपनच्या जागा या सर्वांसाठी असतात. ज्या ठिकाणी तुम्हाला ओपनला जागा आहेत परंतु तुमच्या कॅटेगरीला जागा नाहीत, अशाही जागा तुम्हाला प्रेफरन्स म्हणून आलेल्या आहेत. ज्यांच्या कॅटेगरीला अजिबात जागा नाहीत त्यांनी ओपनचे प्रेफरन्स आले असतील तर ते फील करा की माझ्या याला जागा नाहीये तर मी ओपनची प्रेफरन्स फील करत नाही असं म्हणू नका. आता 1-2 काही जणांचं असं होतं की माझं वय आता 40 आहे आणि मग आता मी तर पात्रच नाहीये ओपनच्या जागेसाठी किंवा असं अशा पद्धतीने काही लोकांना असं वाटत आहे. तर तुम्हाला सांगते की 2025 ला आपण फॉर्म भरली होती, ती डेट आहे 14 मे, तोपर्यंत तुमचं एज कॅल्क्युलेट करणार आहे. तर त्यावेळी तुमचं जे एज असेल त्या एजनुसार जर तुम्ही त्या एजनुसार तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स आलेले असणार आहे. त्यामुळे तुम्ही भरू शकता. एखादा प्रेफरन्स बद्दल तुम्हाला जर खूप शंका वाटत असेल तर तो देऊ नका. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मला खूप सारे असे प्रेफरन्स आले की जिथं मी पात्र नाही, तर मग याचा अर्थ तुमचं पात्रतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुठेतरी चुकीचा ठरतोय. ज्या बद्दल तुम्हाला शंका येतोय तुमच्या मनामध्ये ते थोडेसे लेट द्या. पण जास्तीत जास्त प्रेफरन्स असतील समजा 10-12 आहेत तर ते थोडेसे लेट, म्हणजे अगदी समजा 80-82 प्रेफरन्स नंतर ते शेवटी द्या. परंतु जरा अशा पद्धतीने तुम्ही दिलं तर तुम्हाला तुमचं सिलेक्शनचे चान्स वाढणार आहे.
आता काही तुम्ही म्हणसाल की मॅडम 1 ते 5 बद्दलच सांगितलं, 6 ते 8ला तर मी सांगेल तुम्हाला खूप चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला चांगले मार्क्स आहे. आता कसं आहे 6 ते 8 मध्ये सायन्स मॅथच्या जागा आहे, लँग्वेजेसच्या वेगवेगळ्या जागा, इंग्लिशच्या, मराठीच्या, हिंदीच्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या जागा आलेल्या आहे. आणि सोशल सायन्सचं मेरिट खूप जास्त हाय जाणार आहे. मग जर तुम्ही इतर वर्गांसाठी पात्र असाल तर सोशल सायन्स कडे जाण्याचा जर तुमचा कल असेल तर थोडासा कमी करून तो प्रेफरन्स गाळला तरी चालेल, जर तुम्ही अदर वर्गांना म्हणजे 1 ते 5ला वगैरे पात्र असाल. पण जर तुम्ही नाही, तुम्ही डायरेक्ट 6 ते 8 किंवा वरच्या वर्गांनाच जर पात्र असाल तर तुम्ही तो प्रेफरन्स देऊ शकता, कारण मेरिट तिथे हाय जाणार आहे. सायन्स मॅथचं मेरिट 100% कमी लागणार आहे. मग त्यावेळी कसं की तुम्ही जॉबलेस आहात, आता सध्या नाहीये, तर कुठेही जाण्याची तुमची हे असणार, तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचा जिल्हा त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीला जास्त जागा आहेत अशा पद्धतीने तुम्ही जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील विदर्भ असो, कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाड्यामध्ये तर जागाच नाहीये, त्याचबरोबर नाशिककडचा त्या साईडचा भाग, पुन्हा आदिवासी आश्रमशाळेतील जागा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या 100मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करा ज्यांना कुठेही जाण्याची त्यांची जर इच्छा असेल तर. आता बघा, ज्यावेळी जर तुम्हाला 170, 172 विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आले आहे, यातून 100 सॉर्ट कसे करायचे. सगळ्यात अगोदर मित्रांनो, ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरी तुमचं जर ॲव्हरेज स्कोर आहे, कमी स्कोर आहे, त्यावेळी तुमच्या कॅटेगरीला जागा नाही आणि तिथं फक्त ओपनला जागा आहे, ते प्रेफरन्स तुमच्या लिस्टमधून थोडेसे साईडला करा आणि मग तुमच्या कॅटेगरीच्या जिथं जागा आहेत त्या जरा समोर ठेवा. जर तुम्हाला चांगले मार्क्स आहेत, 140+ आहेत आणि मग अशा वेळी तुम्हाला 170, 72 आले असतील, अशा वेळी मात्र तुम्ही तुमचे पसंतीचे जिल्हे आहेत ते काढून घ्या. आवडते जे जिल्हा आहे, आवडते म्हणजे जिथे मी जॉब करू शकतो, आवडते जिल्हे तर आपले सगळेच असणार आहेत कारण महाराष्ट्र आपलाच आहे. जिथं मला जॉबला जायचं आहे, मला 140, 150 मार्क्स आहेत आणि मला इथे जॉबला जायचं आहे, मग इथे ओपनची जरी जागा असेल तरी तुम्ही फील करा. आता म्हणू नका की माझ्या कॅटेगरीला इथे जागा नाहीये, मी हा प्रेफरन्स आता देतच नाही किंवा खाली देतो, काही गरज नाही. तिथं तुम्हाला चांगले मार्क्स आहेत, तिथं तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. त्याचबरोबर प्रेफरन्सच्या बाबतीमध्ये तर मी विदाउट इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये तर मी बऱ्यापैकी बोलले. विथच्या बाबतीमध्ये पण मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सोबत राहा. आणि आज हा व्हिडिओ मी इंजस्ट बनवला आहे. या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी त्याचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. होपफुली मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असाव्यात. तुमच्या मनामध्ये काहीही डाऊट असला तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. संस्थेच्या बाबतीमध्ये जे काही आहे तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. विदाऊट इंटरव्ह्यूच्या बाबतीतच भरपूर जण कन्फ्यूज होते, खूप जणांचे कॉल येत होते, म्हटलं एक त्याबद्दल व्हिडिओज बनवूया. आता तुम्ही जर तुमचे प्रश्न मला कळवले किंवा तुमच्या मनातल्या समस्या कळवल्या तर मग मी त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. त्यामुळे अजून तुम्ही जर आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.